प्रभूची स्तुती असो. आज पुन्हा एक वार त्या परात्पर देवाने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकवटलेला आहे आणि निश्चित पुन्हा एक वार परमेश्वर देव बाप त्याच्या पवित्र वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची भेट घेणार आहे. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि यातील 25वे वचन यावेळेस आपण वाचणार आहोत. डिटरोनॉमी चॅप्टर 11 वर्स 25. तुमच्याशी कोणी सामना करणार नाही. प्रेज लॉर्ड. वचनाची सुरुवातच अशी आहे, तुमच्याशी कोणी कॉम्पिटिशन फिनिश. तुमचा प्रतिस्पर्धी सुरुवातीलाच हार मानणार आहे, कारण हा देवाचा आशीर्वाद आज तुमच्या जीवनावरती उतरून येत आहे की तुमचा कोणी सामना करणार नाही. तुमचा कोणी सामना करणार नाही. ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल, तुम्ही तुमच्या घरी रोज पाऊल टाकता, कारण ते तुमच्या बापाचं तुमचं स्वतःचं घर आहे. पण बायबलचा देव हे सांगत नाही की तू आपल्या घरात जेव्हा पाऊल टाकशील, नाही, तुझ्या स्वतःच्या जमिनीवर तू पाऊल ठेवशील. देव त्याबद्दल बोलत नाही. जे तुझं आहे ते तुझंच आहे. पण तू जेव्हा तुझ्या वैऱ्याच्या भूमीवर पाऊल ठेवशील तेव्हा काहीतरी आज नंतर घडणार आहे. जी जमीन तुझी नाही, जी जागा तुझी नाही, जे घर तुझं नाही, ज्यावरती तुझा हक्क नाही, अशी परकी भूमी जी असेल तुझ्यासाठी, त्या भूमीवर ज्यावेळेस तुझी पावलं लागतील, तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्या विषयी भीती व दहशत उत्पन्न करेल. हालेलुया. तुम्ही ऐकताय का चर्च? काही लोकांना पर्सनॅलिटी चांगली असते, पण काही लोकांना पर्सनॅलिटी अशी असते की त्यांना बघून असं वाटतं की हा एका हाताचा पण एका फटक्याचा पण नाही. ज्यांनी आजपर्यंत स्वतःकडं कमजोर नजरेने पाहिलंय, मी पैशाने कमी आहे, मी शिक्षणाने कमी आहे, माझी तब्येत अशी, मी दिसायला तसा, मी तुमच्याशी बोलतोय, ज्यांनी स्वतःला आजपर्यंत कमी दाखवलंय, आज तुमची नजर स्वतःवरून हटवून देवाकडे लावायला सुरुवात करा. कारण प्रभू सांगत आहे, मी तुझ्या बाजूने आहे आणि मी तुझ्यासाठी असं काम करील की ज्या भूमीवर तू पाऊल ठेवशील त्या भूमीवरती तुझे वैरी तुला घाबरून थरथर कापणार आहेत. तुमच्या वैऱ्याच्या मनात आज नंतर तुमच्याविषयी भीती आणि दडपण वाटणार आहे. तुम्ही दहशत निर्माण करणारे लोक आहात. गल्ल्यात खूप उंच धिप्पाड माणूस होता. 1 शमूएल 17वा अध्याय घरी जाऊन बारकाईने वाचा, मी वाचून आलोय. असला जायंट होता, खतरनाक एकदम. शस्त्रवाहक होता त्याचा एक स्पेशल असिस्टंट, फक्त त्याचे ढाल तलवारी त्याचं साहित्य वाहण्यासाठी एक असिस्टंट. आणि तो इतका भारदस्त दिसायचा, इतका प्रभावी दिसत होता की त्याच्याकडं पाहून शौल राजाचं तर सोडा, परंतु अख्खे इस्रायल लोक घाबरून गेले होते. आणि 1-2 दिवस नव्हे, तब्बल 40 दिवस तो पुढे यायचा आणि सगळ्या इस्रायली लोकांना तो ताकीद द्यायचा, तुमच्यातलं कुणी असेल ना त्याला माझ्या पुढे घेऊन या, आम्ही दोघं युद्ध करू आणि मग आमच्या मधला जो जिंकेल तो राज्य करेल. अख्ख्या इस्रायल राष्ट्रामध्ये जेवढे सैनिक होते त्याच्यात एकाची पण हिम्मत झाली नाही की त्यांनी गल्ल्यात पुढे जाऊन उभं राहावं. एवढंच काय, त्यांचा राजा शौल याची सुद्धा हिम्मत झाली नाही, कारण की त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं होतं हा बलाढ्य पुरुष आहे, हा सामर्थ्यवान पुरुष आहे, आणि एकाची पण हिम्मत झाली नाही की त्यांनी त्याच्याशी लढावं. सगळी आर्मी फेल झाली. इस्रायलचा राजा आणि इस्रायलच्या राजाची सगळी सेना त्या दिवशी फेल झाली. कोणाचीही हिम्मत झाली नाही की त्यांनी गल्ल्यात पुढे जाऊन उभं राहावं. पण तिथं कधीच सेनेत नसणारा एक सामान्य मुलगा आला, ज्याचं नाव होतं दावीद.
कोणाला आमेन म्हणता आलं तर म्हणून टाका. मी त्या लोकांशी बोलत आहे जे स्वतःला फार सामान्य समजतायत. हा टाइम आहे की स्वतःला मोठं समजणाऱ्यांना देव खाली बसवणार आहे. मी तुमच्याशी काय बोलतो कान उघडे ठेवून ऐका. जे म्हणतात प्रभू मी शून्य आहे, प्रभू म्हणतो मी तुझ्या बाजूला येऊन उभा राहणार आहे. मी शून्याला किंमत देणारा देव आहे. ज्याला सगळ्यांनी तुच्छ लेखलंय, परमेश्वर त्यांना उच्च करण्याचा हा समय आलेला आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करण्याचा हा वेळ आलेला आहे. आपल्या हारलेल्या परिस्थितीमध्ये परत एकदा आपल्या देवाकडे नजर उंच करा प्रियांनो. हालेलुया. त्या गल्लताशी लढण्यासाठी दावीद एक केवळ बाळ आहे, लहान मुलगा आहे. राजाकडे गेला, राजाला सांगितलं, राजाचं सगळं साहित्य घेतलं, त्याला काही ते पेलवे ना, मी माझ्या स्टाईलमध्ये लढतो. गेला ओहळाजवळ आणि ओहळातले 5 गुळगुळीत गोटे घेतले, आपली धनगरी बटवा घेतला, त्याच्यामध्ये ते 5 गोटे टाकले, गोफण घेतली, काठी घेतली आणि एकदम फुल एकदम तयारीत गेला. लुकडा सुकडा तरुण मुलगा दगड घेऊन आणि काठी घेऊन मारायला एका जायंटला, ज्याच्याकडे तार सगळे मोठी मोठी शस्त्र आहेत. त्यांच्या मोठ्या शस्त्रांचा त्यांना अभिमान असेल, पण आम्हाला आमच्या देवाचा अभिमान आहे. आणि ज्याला देवाचा अभिमान आहे त्याची शस्त्र भंगार असली तरी त्याला माहित पाहिजे की माझा देव लई भारी आहे. हालेलुया. माझा प्रभू खूप सामर्थ्यवान आहे आणि माझ्या पक्षाचा माझा देव आहे. या जायंटला, या धिप्पाड पुरुषाला हरवण्यासाठी माझा देव माझ्या बाजूने उभा आहे. मला भीती वाटणार नाही. बघणारे जेवढे असतील ना त्यांची एकच चर्चा चालू असेल, काय नाही बाकीचे 7 भाऊ आहेत, त्याला बापाला सांभाळतील, काय काळजी नाही, जाऊ दे, मरल बिचारा. गावाला फोन करून सांगा दाविदाची डेड बॉडी घेऊन येणार आम्ही. हे ऐकताय तुम्ही? ज्यांनी तुमच्या मैतीची तयारी केली ना, देव त्यांना शॉक करणार आहे आज नंतर. ज्यांनी तुमच्या विरोधात विचार केले ना, देव त्यांच्या मनाचा ताबा घेणार आहे. ज्यांनी तुमच्या विरोधात कटकारस्थान रचलं ना, परमेश्वर त्यांचा झाडा घेणार आहे आजपासून. कारण की देव तुमच्या पक्षाचा आहे, देव तुमच्या बाजूने उभा आहे. तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. गल्लथाला निरोप द्या की आज दावीद तुझ्या विरोधात आलेला आहे. या दाविदा बरोबर त्याचा देव आहे, या दाविदा बरोबर देवाचा अभिषेक आहे, या दाविदा बरोबर देवाचं असीम सामर्थ्य आहे. तू भाला आणि वरची घेऊन आलाय, मी माझ्या प्रभूचा आत्मा घेऊन तुझ्या विरोधात आलोय, मी देवाचं सामर्थ्य घेऊन तुझ्या विरोधात आलोय. हे गल्लथा, हे गल्लथा सावध हो, हे गल्लथा सावध हो, हे गल्लथा सावध हो. कुणालाच कळेना प्रियांनो काय चाललंय. एक लहान मुलगा आपली गोफण घेऊन असा त्याच्यात दगड भिरकावतो आणि खूप सुंदर कन्व्हर्सेशन आहे दोघांमध्ये. पण एक क्षण असा येतो ना की तो दगड असा भिरकावतो, त्याला मारतो, तो गल्ला डायरेक्ट नतमस्तक उपडा पडला डायरेक्ट. देवाच्या प्रिय संतगणांनो, पुढं हा दावीद त्याची तलवार घेऊन त्याला मारून टाकतो, शिरच्छेद करतो. वाचेन मी एक वचन आपल्यासाठी, 1 शमूएल 17 आणि त्यातलं 51 वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 51. दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला. दगड मारल्यावर शांत राहू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? अर्ली सेलिब्रेशन इज व्हेरी डेंजरस. किती लोक आमेन म्हणतील? मला फायनल एक्झाम द्यायची आणि ती आधी एक्झाम असते कोणती? प्रिलियममध्ये मला 80% मिळाले. अरे गप्प बस, तुला फायनलला 100 आउट ऑफ 100 करायचे. अर्ली सेलिब्रेशन, वेळेच्या आधी नाचायला सुरुवात नका करू. दगड मारलाय ना, बस तिथं थांबायचं नाही. ए धावत गेला, डायरेक्ट गल्लताच्या छातीवर त्याने पाय दिला. पुढे व त्याची तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. किती लोक आमेन म्हणतील? वैऱ्यांची शस्त्र त्यांच्यावर उलटणार आहेत. ज्यांनी तुमचा घात करण्याचं ठरवलंय
त्यांची शस्त्र त्यांच्यावर आज नंतर उलटायला सुरुवात होणार आहे. आता स्टोरी इथं संपली नाही. गल्ल्याताला मारलं इथं स्टोरी संपली नाही. एक पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे याच वचनातलं. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले. ज्या सैन्याला, ज्या वैऱ्याला घाबरून इस्रायल लोक मागे पळत होते, एक चिट्टूसा पिट्टूसा छोट्याशा मुलाला घाबरून अख्खं सैन्य पळून गेले. ज्याला तुम्ही ऑर्डिनरी समजता त्याचा आज नंतर लोकांना धाक वाटणार आहे. ज्याला तुम्ही सर्वसाधारण समजलात, ज्याला तुम्ही कॅज्युअली घेतलंय, ज्याला तुम्ही शून्य समजलायत, आज नंतर त्याच्याबद्दल वैऱ्यांच्या मनात धाक वाटणार आहे. एकालाच असं मारलं, बाकीच्यांना कळलं की हे असाधारण काम आहे. अख्ख्या पलिष्टी सैन्याला पळून लावण्याची ताकद ज्या देवाच्या आत्म्यात आहे, तो आत्मा दाविदावरती होता. हे जगातले सगळे दुरात्मे एकत्र आले ना तरी एकटा दावीद बस. मी म्हणत नाही इस्रायलचं सैन्य, मी म्हणत नाही इस्रायलचे लोक, मी म्हणत नाही इस्रायलचा राजा, मी म्हणतो इस्रायलचा देव जिवंत आहे. इस्रायलचा देव सामर्थ्यवान आहे. कोण उभा राहतो परमेश्वर पाहतोय. कोण मागे घाबरून जातो हा संदेश त्याच्यासाठी नाहीये. पण जो म्हणतो माझी लायकी पात्रता नाहीये, पण ज्या देवाने मला बोलवलंय ना, बस मी त्याच्यावर भरोसा टाकणार आहे, मी त्याच्यावर विश्वास टाकणार आहे. बस माझ्या देवावर माझा विश्वास आहे. तो परमेश्वर मला हरू देणार नाहीये. बस दाविदाने जिथं पाऊल ठेवलं तिथं त्याच्या वैऱ्याच्या मनात धाक परमेश्वराने बसवला. कधी असं होतं की आपण बोलत बोलत येतो आणि सरते शेवटी एक सारांश सांगतो. पण मी सुरुवातीलाच सांगेल, जर आज हा संदेश तुम्हाला कळाला, ज्या शहरात तुम्ही जगण्यासाठी स्ट्रगल करता ना, हे देवा लाईट बिल कसा भरू. माझं बोलणं ऐका, मी काय बोलतोय, मी सहज बोलत नाही. ज्या शहरात तुम्हाला वाटतं देवा माझं एवढंसं घर, माझ्याकडे हे नाही ते नाही, त्याच शहरात देव तुम्हाला संपन्न करणार. माझं शिक्षण असं, माझा पगार तसा. तू तुझ्याबद्दल नको बोलू, तू तुझ्या देवाबद्दल बोलायला सुरुवात कर. मी तुझ्या कॅपॅसिटीला तपासायला नाही आलोय, माझा देव काय करू शकतो ना हे मी तुला सांगायला आलोय. तो देव तुम्हाला आज नंतर तुमची स्वतःची संपन्न असलेली घरं द्यायला तयार आहे. तुम्हाला ते आशीर्वाद द्यायला तयार आहे, जे आशीर्वाद तुमच्या मागच्या पिढ्यांनी पाहिले नव्हते. ते आशीर्वाद तुमच्या जीवनावर देव ओतायला तयार आहे, की जे आशीर्वाद कधी तुम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते. कारण की तो देणारा देव सामर्थ्यवान आहे. तो देणारा परमेश्वर महान प्रतापी आहे. त्याला काहीतरी काम करायचंय तुमच्या जीवनासाठी, काहीतरी विशेष करायचंय. काही लोकांना रविवार एकदम स्पेशल वाटतो. रविवार प्रभूचा वार, आशीर्वाद, पवित्र राहायचं एकदम प्रभूवार. काही काम असेल तर नाही शुक्रवारी करा ते, कारण उपास असतो. ज्या देवाची तुम्ही सेवा करता ना, तो शुक्रवारी जेवढा पॉवरफुल आहे तेवढा सोमवारी पण आहे, मंगळवारी पण तेवढाच पॉवरफुल आहे. या दिवशी जागृत आणि त्या दिवशी इस्रायलाच्या रक्षकाला, आणि तो हा आमचा देव आहे. तुम्ही चंद्र ताऱ्यांकडे बघून थक्क होत राहा, पण आम्ही चंद्र ताऱ्यांना बनवणाऱ्या देवाकडे बघून त्याची स्तुती करणारे लोक आहोत. ज्या वेळेस ना मोशेला यहोशवाशी बोलायचं होतं, एक
दिवस असं होतं की म्हणजे दोन हेर असे होते की त्यांनी चांगला रिपोर्ट दिला मोशेला की आपण जाऊ, आपण लढू, घेऊ आपण ती लँड. देवबापाने दिले ना, असू देत त्यांची कशीही लोक, परमेश्वर आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या देईल. देवबाप आहे ना आपल्या बरोबर, कशाला घाबरायचं वैऱ्यांना. जो देव तिकडं तांबडा समुद्र दुभागतो, इकडं वैऱ्याला चिरून टाकेल ना, कशाला काळजी करतो. रस्ता नाही तिथं रस्ता काढला ते देवाने. काय काय मिरॅकल केले आपल्याला, कशाला घाबरायचं कोणाला. यहोशवन कालेब दोघांनी चांगला रिपोर्ट दिला. बाकीचे 10 जण नको बाबा, आपण त्यांच्यासमोर कीटक आहे. हे कीटक बेगॉन स्प्रेनी मारले पाहिजेत पहिले. कचरा आहे हा देवाच्या राज्यातला. विश्वासणाऱ्यांमध्ये ही धमक पाहिजे जी यहोशव आणि कालेब मध्ये होती. वैऱ्यांचा रुबाब बघून घाबरू नका, गल्ल्याताची शस्त्रास्त्र बघून घाबरू नका. ज्यांनी एकदा प्रभूला पारखलंय ना, त्यांना कोणाच्या बापाची भीती वाटत नाही. प्रियांना, कोणी कितीही पॉवरफुल दिसो, आपल्या देवासमोर तो तुम्हाला शून्यवत दिसल्याशिवाय राहणार नाही. खात्री पाहिजे तुम्हाला कुठल्या देवाची तुम्ही सेवा करताय, कोणत्या प्रभूकडे आलेले आहात. मग ज्यावेळेस ठरलं की बाबा आता हे बाकीचे 10 लोकांचा रिपोर्ट असा आहे, एवढे सगळे घाबरलेत, नको जायला, आपण चला बघू दुसरीकडून जायचं, कुठून काय करायचं ते, भरकटले परत. पण त्या दिवशी ना मोशे यहोशवाला काहीतरी बोलला होता. ऐका आता ते काय म्हटलं होतं. यहोशव 14 अध्याय 7 ते 9. त्या गोष्टी परत एकदा यहोशवा आपल्या मुखाने लोकांना सांगत आहे. यहोशव 14 7 ते 9 मध्ये. जोशुआ चॅप्टर 14 वर्सेस 7 to 9. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरायला कादेश बर्नेहून पाठवले. तेव्हा मी 40 वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत. कशाला? सगळ्यांनी म्हणा, ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत. कुणाची आहे ती भूमी? आता कोण होतं ज्या वेळेस मोशेने ह्या लोकांना पाठवलं? हे कनानचे पलिष्टी परराष्ट्रीय लोक तिथे राहत होते. वैऱ्यांची भूमी ती होती. परंतु आज मोशे यहोशवासाठी आशीर्वाद डिक्लेअर करत आहे. मोशेने त्याच्यातला इमानदारीचा स्वभाव पाहिलेला आहे. यहोशवा किती निष्ठावंत आहे आणि तो देवावरती भरोसा ठेवणारा आहे. वैऱ्यांची फुशारकी त्याला सांगायला आवडत नाही. त्याने देवावर भरोसा ठेवला आणि म्हणून मोशे त्याला आशीर्वाद देऊन म्हणत आहे की ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतर वतन होईलच होईल. आमेन, हालेलुया. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. प्रतिज्ञा घेता की नाही तुम्ही? शाळेत असताना पहिलं वाक्य भारत माझा कुणाचा आहे? तुमचा देव तुम्हाला बाहेरचे देश द्यायला तयार आहे, वैऱ्यांचे. तुमचा देश देणार नाही का? देणार की नाही? एखाद्या मुलाला 27चा पाढा पाठ आहे. कितीचा? 27चा पाढा पाठ आहे. त्याला तुम्ही म्हणाल का 2चा पाढा म्हणून सांगू? बेके बे बेदुने 4. ज्याला 30चा पाढा माहिती 30 पर्यंत, त्याला तुम्ही 1 बोल 2 बोल ABCD बोल, त्याला बेसिक तुम्ही नाही विचारणार. जो देव तुम्हाला परके राष्ट्र द्यायला तयार आहे तो भारत तुम्हाला द्यायलाच तयार आहे.
हारल्यासारखं जीवन जगू नका, हार मानू नका. प्रेज लॉर्ड. सब कुछ अपने बाप का है. रस्त्यावरून जाताना कोणी म्हटलं ए क्या रे रस्ता तेरे बाप का है क्या? येस सर, येस सर, येस येस, इट बिलॉंग्स टू माय फादर. तो माझा खूप लाड करतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो माझ्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. आमेन, हालेलुया. मी जेही त्याला मागतो ते मला तू देतो. देव द्यायला तयार आहे. तुमच्या वैऱ्यांना तुमचा धाक वाटेल प्रियांनो. तुमच्या वैऱ्यांना आज नंतर तुमचा धाक वाटणार आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. होली स्पिरिटचं सामर्थ्य इथे उतरलेलं आहे. जे घाबरणार आहेत त्यांच्यात अशी पॉवर आज भरली जाईल, घरी गेल्यावर लोक ओळखणार नाहीत तुम्हाला. तू तर एकदम घाबरलेला होता. हे सामर्थ्य कुठून आलं? हे सामर्थ्य माझं नाही, हे सामर्थ्य स्वर्गातून आलेलं सामर्थ्य आहे. ही माझ्या देवाची ताकद आहे, ही पवित्र आत्म्याची ताकद आहे. तुझ्या बोलण्याला धार नव्हती कधी, ओबडदोबड बोलायचं. हे आता मी नाही बोलत, आता पवित्र आत्मा माझ्यातून बोलत आहे. देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनातून वाहत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, किती सुंदर रीतीनं मोशेने शब्द उच्चारलेत. ज्या भूमीला तुझी पावलं लागलीत ती तुला आणि तुझ्या वंशजांना मिळणार. मिळाली का पुढे? येस. बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण ज्याने हिम्मत दाखवली त्याला ते प्राप्त झालं. कोण आहेत या गर्दीत हिम्मतबाज लोक? प्रभू त्यांना शोधत आहे. जे कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू इच्छितात, हा संदेश त्यांच्यासाठी नाहीये. अर्ध्या भाकरवाले लोक, तुम्ही तसेच आरामशीर बसा, आरामशीर ऐका, आरामशीर घरी जा, जेवा आणि झोपा. पण आज हा संदेश अनेकांना बेचैन करणार आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी असाध्य होत्या त्या साध्य करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलेलं तुम्हाला दिसणार आहे. हालेलुया. काही विशेष गोष्टी घडताना तुम्ही आज नंतर पाहाल. काही विशेष गोष्टी तुमच्या जीवनात घडताना तुम्ही पाहाल. हे माझं चॅलेंज आहे. मी सहज बोलत नाही, कारण हे शब्द माझे नाही, देवाचा आत्मा मला बोलायला सांगतोय. आज नंतर असाध्य गोष्टी साध्य होताना तुम्ही पाहाल. विशेष गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. देव तुम्हाला घेणारा नाही, देणारा बनवणार आहे. यहोशवासाठी ते खरं झालं, दाविदासाठी खरं झालं. याकोब ज्यावेळेस आपल्या बापाकडे आला त्यावेळेस इसाकाने त्याला आशीर्वाद दिला. उत्पत्ती 28 आणि 4 मध्ये तो काय म्हणतो पहा. तो तुला व तुझ्या बरोबर तुझ्या संततीला अब्राहमाला दिलेला आशीर्वाद देव. अब्राहमाला कोणता आशीर्वाद दिला होता? काढा उत्पत्ती 12 1 2 3 पटकन वाचून घ्या, म्हणजे विषय संपून जाईल. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून, काय सोडून? आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. हा खूप अवघड टास्क आहे. मग ते बापाच्या घराचं मग माझा हिस्सा कुठं गेला? मग नातेवाईक काय म्हणतील? मी जर इथून गेलो तर नातेवाईकांना काय वाटेल? देश सोडलं तर मग तिकडं माझं काय होईल? मी नवीन ठिकाणी गेलो तर माझं काय होईल? देवाने त्याला देश, नातेवाईक आणि बापाचं घर सोडायला सांगितलं. देवाचा ऐका प्रियांनो. कधी देव जे सोडायला सांगतो ते पटकन सटकन खटकन सोडून मोकळं व्हायचं. पेत्र म्हटलं, प्रभू पाण्यावर चालायचं पण मचवा नाही सोडू शकत. चालेल का पेत्र पाण्यावरती?
पेत्राने ठरवलंय मचवा सोडायचा नाही, त्याला पाण्यावर चालता येईल का? काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी प्राप्त होत नाही. हा राग माझ्यात असाच राहू दे आणि मला खूप आशीर्वादित कर. हे शिव्या गाळ देणं ना माझ्यात असंच राहू दे, हा गाळ माझ्यात असाच राहू दे आणि मला शुद्ध कर. त्यांच्यासाठी नाही. जर अब्राम ते थोडेसे नातेवाईक, ती थोडीशी प्रॉपर्टी, तो छोटासा देश, त्याचं जे होतं ते त्याने सोडायला तयार झाला, म्हणून आज तो राष्ट्रांचा पिता आहे प्रियांनो. हालेलुया. देव तुम्हाला थोड्या गोष्टींचा त्याग करायला लावेल. किती गोष्टींचा? ज्याला वाटतं ना देवाने मला खूप मोठा त्याग करायला लावलाय, याचा अर्थ तुमचे आशीर्वाद त्याच्यापेक्षा खूप मोठे असणार आहेत. मोठ्या आशीर्वादांची अपेक्षा करणाऱ्यांसाठी हा संदेश आहे. अब्रामाने काय करावं देवबाप त्याला सांगत आहे, तुझा देश, नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. प्रभू जरा GPS वर लोकेशन पाठव. प्रभू म्हणतो नाही. ऍड्रेस तर दे. नाही, तुम्हाला तुमच्याकडे ऍड्रेसच नाही, तुम्ही कसं जाल? तुमच्याकडे पत्ता नाही, तुम्हाला जाता येईल का? नाही जाता येणार. त्यांनी का नाही ऍड्रेस विचारला? पत्ता दे, कुठून कसं जायचं, कितवा टर्न घ्यायचा, किती किलोमीटर सरळ जायचं, कुठून राईट, कुठून लेफ्ट, कुठल्या पर्वतापासून उजवीकडं डावीकडं, ऍड्रेस सांग. अब्राम विचारत नाही. का माहिती का तुम्हाला? कारण अब्रामाला गॅरंटी आहे, ज्याने मला बोलवलंय तो माझ्या बरोबर येणार आहे. रस्ता मला नाही शोधायचा, त्याला शोधायचं. तो त्याचा बघेल आणि मला घेऊन जाईल. लई प्रश्न विचारणारे लोक धोकादायक आहेत. किती लोक आमीन म्हणतील या गोष्टीला? ज्याला आशीर्वाद प्राप्त करायचे तो का, कधी, कुठं तो विचारत नाही. बोलला ना देव, हा मला माहित आहे होणार आहे, कारण शब्द माणसाचा नाही, स्वर्गीच्या देवाचा आहे. तो काळजी घेईल कसं पूर्ण करायचंय, त्याला ठाऊक आहे त्याच्या योजना कशा पूर्ण करायच्या. भरोसा ठेवायचा, निघायचं. तयार आहेत का तुम्ही? मग अब्रामाचे आशीर्वाद फिक्स आहेत तुमच्यासाठी. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करील. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. अब्रामाला आशीर्वाद दिला. अशा ठिकाणी जा का जी जागा तुला माहित नाही. याचा अर्थ ह्या शब्दांमध्ये गहन अर्थ दडलाय की अब्रामा तुझा, आणि तू जिथं पाऊल ठेवणार आहेस ना ती जागा मी तुला देणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ती जागा मी तुला देणार आहे, ते ठिकाण मी तुला देणार आहे. तिथं देवाचं गौरव होईल. तिथं तू माझ्यासाठी वेदी बांधणार आहेस. सगळे गूढ आणि गहन अर्थ त्याच्यात दडलेले आहेत. तो अब्रामाचा आशीर्वाद इसाकाला मिळाला आणि इसाक आपल्या मुलाला म्हणत आहे की जे अब्रामाचे आशीर्वाद ते सगळे तुला मिळणार आहेत. परमेश्वर तुला देव. 28:4 मध्ये, उत्पत्ती 28:4 मध्ये, म्हणजे देवाने अब्रामाला दिलेला देश ज्यात तू हल्ली उपरा आहेस तो तुझे वतन होईल. आमेन. उपरा म्हणजे ज्याची नॅशनॅलिटी नाही, तो परका, परराष्ट्रीय. ऐकता की नाही ऐकत तुम्ही? उपरा म्हणजे कोण? त्याचं तिथं काहीच नसतं. उपऱ्या व्यक्तीचं तिथं काहीच नसतं. तिथं राहा तू. तिथं परमेश्वर, जिथं तू उपरा आहेस ती ठिकाण परमेश्वर तुला देणार आहे. ज्या शहरात तुम्ही उपरे म्हणून राहत असाल, जे रेंटेड हाऊस मध्ये राहत असतील, स्वतःच्या नवीन घरासाठी तयारी करा. त्या आशीर्वादांसाठी तयार व्हा की जे आशीर्वाद स्वर्गातून मोकळे करण्यात आलेले आहेत.
परमेश्वर तयार आहे तुम्हाला ब्लेस करण्यासाठी. हे फक्त बोलण्याच्या गोष्टी नाहीत, प्रार्थनेमध्ये ओरडून ओरडून अब्रामाचे आशीर्वाद, अब्रामाचे, हे नुसतं बोलायचं नाही, प्रॅक्टिकली आमच्या जीवनात दिसलं पाहिजे. नुसतं दिसायला आशीर्वादित नकोय, प्रॅक्टिकली खऱ्या अर्थाने ते आशीर्वाद आमच्या जीवनात उतरलेच पाहिजेत. दावीद आशीर्वादित झाला, त्याच्या फक्त तिथं उभं राहण्याने त्या गल्ल्यातला मारण्याच्या द्वारे सगळे वैरी पळून गेले. जिथं तो उभा राहिला तिथं देवाचं नाव त्याने उंच केलं. यहोशवा जिथं उभा राहिला तिथं त्याने देवाचं नाव उंच केलं. अब्राम जिथं उभा राहिला तिथं त्याने देवाचं नाव उंच केलं. इस्रायल जिथं उभा राहिला तिथं त्याने देवाचं नाव उंच केलं आणि आजही करत आहे. पुढे एक दिवस असा येतो की त्याच उत्पत्ती 28:11-17 याकोब मार्गस्थ झालेला आहे. वाचू आपण उत्पत्ती 28 पुढे, जेनेसिस 28:11 ऑनवर्ड्स. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी ह्या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. बिछाना नाहीये, पिलो नाहीये, काही नाहीये, दगड घेतला उशालन घेतलं झोपून. आजकाल आमचे लोक असे झालेत, थोडी पिलो अजून सॉफ्ट असती तर बरं झालं असतं. माझा बिछाना, माझी चटईच अशी आहे, माझा बिछाना तसा आहे. याकोब कुठं झोपलाय? दगड उशाला घेऊन. कळतंय तुम्हाला काय? ज्यांना मोठे आशीर्वाद बघायचेत ना, टफ टायमिंग मध्ये आनंद करायला शिका. टफ टाइम मध्ये एन्जॉय करा. हा, काय नाही, आज फक्त 100चीच नोट आहे, काय नाही, एकदम खुश आहे, एकदम अभिषेक फुल आहे. पण दुसरा दिवस आहे, आज 100 पण नाहीत पण अभिषेक फुल आहे माझ्याकडे. मॅन, हालेलुया. लाईट बिल भरायचं राहिलंय पण काय नाही, प्रभू आहे ना, करणार आहे. आत्म्यात स्ट्रॉंग पाहिजे, नाही तर जसे पैसे कमी होतील तसे लोकांची तोंड बदलतात, असे उतरत 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 जातात. एकदम जाणीव पाहिजे आम्हाला, ज्या देवाची मी चाकरी करतो, ज्या वेळेस तो त्याचं पेमेंट द्यायला स्टार्ट करेल, झोळी कमी पडणार आहे. खरंच सांगतो, पेत्राला एवढं दिलं लोकांना, लोक एवढंच प्रीच करतात, पेत्राचा मचवा पूर्ण माशांनी भरला. दुसरा मचवा पण बोलवला, इकडे, तो पण तुडुंब भरला. तो जेव्हा ब्लेस करेल ना, तुम्ही एकटे भूल नाही होणार, आजूबाजूचे सगळे तुडुंब. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. तुमच्या कर्तृत्वाने नाही जरी झाले तरी अभिषिक्ताच्या बरोबर राहिले नाही, पण तुम्ही तुडुंब व्हाल. खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. याकोब धोंडा उशास घेऊन झोपला. 12 वचन. तेव्हा त्याला स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि त्याच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला. डोक्याखाली दगड घेतलाय आणि स्वप्न चालू आहे. इथूनच एक शिडी आहे डायरेक्ट वरती. आकाश म्हटलंय पण मूळ भाषांतरात स्वर्गापर्यंत आहे. आणि ती शिडी अशी आहे की त्या शिडीवरून स्वर्गदूत चढत आणि उतरत आहेत. आणि एकदम वर पाहिलं ना, शेवटी त्या शिडीवरती साक्षात परमेश्वर उभा आहे वरती. आणि काय होतंय पहा, ती शिडी पृथ्वीवर उभी आहे, तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावर देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला
देईन. हालेलुया. कधी शक्य झालं? बाप आशीर्वाद बोलला, पण देवाने प्रॅक्टिकली त्याला सांगितलं डायरेक्ट वरून. हे वाया वाया येणारे आशीर्वाद नाहीत. अब्रामाला दिलेला आशीर्वाद, याचा आशीर्वाद डायरेक्ट ज्या देवाने आशीर्वाद दिला तो बोलायला त्याच्याकडे आलाय स्वप्नातून. जी शिडी तू बघतोयस, ही शिडी कनेक्शनचं चिन्ह आहे. तुझ्यामध्ये आणि स्वर्गामध्ये कनेक्शन झालेलं आहे. आता तुझं कॉन्टॅक्ट तुझ्या देवाबरोबर झालेला आहे. तो स्वर्गीचा देव आता तुला आशीर्वादित करणार आहे. जिथं तू निजलायस ती भूमी तुला आणि तुझ्या संततीला प्राप्त होणार आहे. त्या भूमीवर तू आशीर्वादित होणार आहेस. आजही ते इस्रायल राष्ट्र फार धाडसाने उभं आहे. 50 पेक्षा जास्त देश त्याच्या विरोधात आहेत, पण कोणाचा बाप त्यांचं काहीच करू शकत नाही. का? इथं लिहिलंय तुझ्या संततीला तो देश दिला जाईल. इस्रायलला तिथून काढणं सोपं नाहीये प्रियांनो. ऐकताय तुम्ही चर्च? मी कोणाच्या पक्षाचा किंवा कोणाची बाजू घेऊन बोलत नाहीये. मी बायबलच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे. एकदा माझ्या देवाने आशीर्वाद दिला ना, त्याला कुणीही शाप देऊ शकत नाही. जर इस्रायलला आशीर्वाद दिला आणि एवढे वैरी त्यांच्या आहेत, एवढ्या वैऱ्यांच्या मध्ये जर इस्रायल राष्ट्र उभा आहे आणि आम्हाला नळावरती भांडणं झाले तर डोक्याला टेन्शन. बोलो येशू मसीह की. थोडक्या गोष्टींनी निराश आणि नाराज होऊ नका. सैतान तुम्हाला निराश करायचा प्रयत्न करेल. मी म्हणत नाही डोनाल्ड ट्रम्प येऊन तुम्हाला काहीतरी रागाने बोलल. तुमच्याच घरातलं कोणतरी बोलल, तुमच्याच नात्यातलं कोणतरी बोलल, तुमच्या जवळचा व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे येऊन. पण कोणाच्याही शब्दांनी निराश होऊ नका. कारण प्रभू सांगत आहे की ती शिडी जी आहे त्या शिडीजवळ आज तुम्ही आहात. स्वर्गाचा देव तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया. ज्या शहरात तुम्ही आहात त्या शहरात देव तुम्हाला उंच करणार आहे. ज्या गावात तुम्ही आहात, ज्या कानांपर्यंत आज ऑनलाईन जेही ऐकताय तुमच्यासाठी संदेश आहे. तुम्ही जिथं आहात तिथं माझा देव तुम्हाला उंच करणार आहे. परमेश्वर तुम्हाला तिथं पुच्छ नव्हे तर मस्तक करणार आहे. जिथं तुम्ही एकदम सर्वसाधारण जीवन जगत आहात त्या भूमीवर तुम्ही संपन्न आणि आशीर्वादित जीवन जगाल आज नंतर. संपन्न आणि आशीर्वादित. संपन्न आणि आशीर्वादित. संपन्न त्याला नाही म्हणत सगळं रॅशन भरलंय, गॅस टाकी पण फुललंय, लाईट बिल भरलाय, वा 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 काय मी संपन्न, त्याला नाही म्हणत. संपन्न म्हणजे माझं घर फुल झालंय आणि ओसंडून वाहतंय, मी गोरगरिबांना पण देतोय, पुरून उरणारे आशीर्वाद माझ्या जीवनात आहेत. काटकसर करणाऱ्यांसाठी हा संदेश नाही. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. प्रभूचा आशीर्वाद अकस्मात रीतीनं तुमच्याकडे येतोय. अचानक. आज स्टोरी वेगळी आहे, उद्या सकाळी कदाचित वेगळी स्टोरी असेल. असा सडनली एका धडाक्यात सगळ्या गोष्टी बदलून जातील. पटकन गोष्टी बदलतील. हाच आशीर्वाद देवाने दिलेला आहे. जसं त्याने तो दृष्टांत पाहिला त्या दिवसानंतर याकोबाची लाईफ बदलायला सुरुवात झाली. प्रियांनो, अब्रामाचा आशीर्वाद इसाकाला, इसाकाच्या याकोबाला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते सगळे आशीर्वाद आपल्याला मिळाले. जर अब्रामाला परक्यांची भूमी प्राप्त होते तर प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ते घडलं पाहिजे. आता काही लोकांचं म्हणजे कधी ओव्हर धार्मिक असतात. या जगात माझं काही नाही प्रिया, या जगात मी जसा आलो मी तसा जाणार. तू जा, आम्ही पुरायला येऊ शिवडीला, मी करतो सगळं विधी. त्यांच्यासाठी हा संदेश नाही. जे लोक म्हणतात की ह्या जगात पण मी आशीर्वादित आहे,
मी स्वर्गात पण आशीर्वादित आहे, मी गावी गेलो तरी पण आशीर्वादित आहे, मी मुंबईत राहिलो तरी आशीर्वादित आहे, मी अमेरिकेला गेलो तरी आशीर्वादित आहे. का? कारण आशीर्वाद देणारा सर्व प्रसंगात माझ्या बरोबर आहे. मी जाईल तिथं आशीर्वादित आहे. मी ज्या भूमीवर पाऊल ठेवेल तिथं मी आशीर्वादित आहे. जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं माझा देव माझ्या बरोबर असणार आहे. देवाचं कव्हरेज खराब करू नका. फक्त स्वर्गात गेल्यावर आशीर्वाद, हेच आम्ही शिकत आलोय. आणि घसा ताणून प्रार्थना करायची, जसे स्वर्गात तसे. स्वर्गात काय? गरिबी. मी तुम्हाला प्रॉस्पेरिटी नाही शिकवत आहे, मी तुम्हाला खरं धार्मिक जीवन कसं असावं हे शिकवत आहे. हालेलुया. आमचं जीवन चमत्कारांनी भरलेलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मिरॅकल. घरी पाहुणा आला का डोक्याला हातच लावून बसला पाहिजे, कारण तो विचारेल फ्रीज कसा आला. त्याचं काय झालं सिस्टर, आम्ही त्या दिवशी प्रार्थना करत होतो. डायरेक्ट तिथूनच सुरुवात. मिरॅकल. टीव्ही कसा आला? मिरॅकल. घर कसं घेतलं? मिरॅकल. गाडी कसं, हे कसं, ते कसं. प्रत्येक गोष्ट साक्ष असली पाहिजे. तो व्यक्ती पुढं काहीच नाही विचारणार तुम्हाला. फक्त तो म्हणाल मला फक्त येशू बद्दल डिटेल सांग. आता ते बंद कर, हे कसं आलं, ते कसं, ते थांब, आता थांब. हे ज्याने दिलं ना त्याचं जरा डिटेल सांग मला. तुमचं जीवन एक सुवार्तेचं कारण बनलं पाहिजे. तुमच्याकडे पाहून लोकांनी आदर्श घ्यावा असं आमचं जीवन असणं गरजेचं आहे. याकोबाला आशीर्वाद मिळाला. रूत याचा 2 अध्याय 2 आणि 3 वचनात, ज्या शेतात रूत सर्व वेचायची त्याच शेताची ती मालकीन झाली. तू जिथे पाऊल ठेवशील ती भूमी मी तुला देईल. रूतला मिळाली. एक रहस्य आहे तिथं. कधी मिळाली माहिती का? रात्रभर रूत बोआजाच्या चरणाशी बसली होती. कुठं बसली होती? बोआज त्याच्या चरणाशी बसली. आणि त्याच्यानंतर परमेश्वराने अशी कृपा केली की ती त्या शेताची मालकीण झाली. आपला बोआज येशू ख्रिस्त आहे आणि त्याची रूत मंडळी आहे. आज आपण येशूच्या चरणाशी बसा. काहीच करायचं नाही, फक्त प्रभूच्या चरणाशी बसा. मालिक. तुम्ही कळते का तुम्हाला मी काय म्हणतोय? परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे, त्याच्या चरणाशी बसायला सुरुवात करा. प्रभू बरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. जिथं सर्व वेचत होती एक दीन दरिद्री कंगाल म्हणून, तिथंच देवाने तिला संपन्न केलंय, तिला आशीर्वादित केलेलं आहे. तिचं जीवन देवाने फलद्रूप केलंय. आज आमचं लक्ष देवाकडे केंद्रित पाहिजे, एकदम फुल्ली फोकस्ड. तुमच्या पावलांना खूप महत्व आहे. प्रेज लॉर्ड. ते पायाचं दर्शन कोणाला घेऊ देऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? कोणालाही तुमचे पाय पडू देऊ नका. का? कारण आपण देव नाही, देव एकच आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपल्या पाऊलांचं महत्व हे आहे की जिथं आपलं पाऊल पडेल ती भूमी आशीर्वादित होईल. ज्या भूमीवर तुम्ही पाऊल ठेवाल त्या भूमीवरती देवाचं गौरव होईल. तुमची पावलं लागली ना एखाद्या भूमीला आणि तुम्ही डिक्लेअर केलं, देवा माझी पावलं लागलीत, ही जागा मी तुझ्या सेवेसाठी घेतो, मिळतेच. काम होतच तिथं, देवाचं काम होतच. प्रेज लॉर्ड. देवाचं काम तर करून बघा, अख्खा स्वर्ग तुमच्या पाठीचा असतो बॅकअपला. आणि इकडं आपले लोक कोपऱ्यात उभं राहून बुळूबुळू रडत बसतात, प्रभू माझं कोण आहे या जगात. अरे येड्या, अख्खा स्वर्ग तुझ्या पाठीशी सपोर्टला. तू फक्त उभा राहा. तुझ्या वैऱ्यांना धाक दाखवायचे डोळे देवाकडे आहेत. तू प्रेमाने नम्र रीतीनेच उभा राहा.
बाकीचं काम, सगळी फिल्डिंग परमेश्वरने ऑलरेडी लावलेली आहे. कसली भीती आहे का तुम्हाला? कसला दडपण आहे का? तुमचा धाक तुमच्या वैऱ्यांना वाटेल. आणि ज्या भूमीवर तुम्ही उभे राहाल ती भूमी तुम्हाला परमेश्वर देईल. आता असं समजू नका की फक्त जगातच त्याचं नाव उंच आहे, स्वर्गात पण त्याचं नाव उंच आहे. अधोलोकात तिथं पण त्याचं नाव उंच आहे. Efeses 4:8-10 वचनं, 1 पेत्र 3 अध्याय 18 ते 20 वचनं, ह्या सगळ्या वचनांमध्ये बायबल स्पष्ट रीतीने सांगतं. पौलाने पण खुलासा केलाय, पेत्राने पण खुलासा केलाय की ज्यावेळेस येशू मरण पावला तो सुखलोकात गेलाच त्या चोराला घेऊन, पण तो अधोलोकात पण गेला. आणि त्या अधोलोकात त्याने सुवार्ता सांगितली. मग ते सुखलोक असो, अधोलोक असो, स्वर्ग असो, नरक असो, कुठलीही जागा असो, तिथं जर कोणाला ग्रेट मानलं जातं तर ते एकच नाव, आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. मग आम्हाला किती आनंद पाहिजे. आम्हाला हा आनंद वाटतो, साहेबांची मला ओळख आहे. साहेबांचा साहेब, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, डॉक्टरांचा डॉक्टर, महान प्रतापी, सेनांचा यहोवा देव, त्या परात्पर देवाशी तुमचं कनेक्शन झालेलं आहे. आणि आज रात्री तो तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आणि तो तुम्हाला सांगत आहे, आज नंतर तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. तुमच्या वैऱ्यांना तुमचा धाक वाटेल असं परमेश्वर करत आहे. ज्या भूमीला तुमची पावलं लागतील, आज नंतर ती भूमी आशीर्वादित होत आहे. कॅप्चर करून टाका लँड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमची दहशत वाटली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्या भूमीवर तुम्ही पाऊल ठेवाल तिथं सगळ्यांच्या मनात तुमच्याविषयी देव धाक निर्माण करणार आहे. आता स्वतःच्या पर्सनॅलिटी बोलू नका, माझी हाईट, माझी तब्येत, हे ते. ऐकते तुम्ही चर्च? संत पौल पण काय फार मोठ्या पर्सनॅलिटीचा व्यक्ती नव्हता प्रियांनो. डीजे दिनकरन अंकल, एक किडनी, पण माणसाने जगाची उलतापालत करून टाकली. असं बना काहीतरी. स्वतःच्या कमजोऱ्यांवरती बोट ठेवू नका, ख्रिस्ताकडे लक्ष लावा. तो आज रात्री तुम्हाला संपन्न करत आहे. आज रात्री तो तुम्हाला आशीर्वादित करत आहे. मोठ्या आणि महान गोष्टी घडत आहेत. तुम्ही तयार आहेत? हे आपले डोळे बंद करू, आपण एक प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा, आमच्या जीवनाचा ताबा घे. जी वचनं आज आम्ही शिकलो, ज्यावर आम्ही मनन केलं, प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. ज्या भूमीवर तुझे लोक पाऊलं ठेवतील प्रभू, ती भूमी त्यांना तू आज नंतर दिली आहेस असं आम्ही डिक्लेअर करतो. आशीर्वाद मोकळे करण्यात आलेत. तुला आम्ही धन्यवाद देतो राजा. आज या तुझ्या सामर्थ्यवान वचनाच्या द्वारे प्रभू आम्ही तुझा गौरव करतो. संत पौल ज्या ज्या ठिकाणामध्ये गेला, कडक विरोधामध्ये गेला, पण आज त्या सगळ्या ठिकाणांमध्ये चर्चेस उभे आहेत, ख्रिस्ती लोक आहेत आणि तुझा गौरव होत आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. हा तू महान प्रतापी देव आहेस की जो आपल्या लोकांना पाठबळ देणार आहे. स्वर्गीय बापा, आज आम्ही प्रार्थना करतो, आम्हा सर्वांवर तुझ्या दयेचा हात ठेव आणि प्रभू परमेश्वरा, वैऱ्याच्या जाचापासून आपल्या लोकांना सोडव. तुझा गौरव होऊ दे. आम्हाला हे घाबरण्याचे दिवस नाही, तर सामर्थ्यात उभं राहण्याचे दिवस आहेत. आणि प्रभू असं तू केलंयस म्हणून तुला धन्यवाद. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती सुपूर्त करतो. ही प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन.